नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। 4 दिवसात येणार आहेत 3000 रुपये। 50 लाख महिलांच्या खात्यात येणार आहेत पैसे। ही सगळ्यात महत्त्वाची नवीन अपडेट आहे। आता सर्व महिलांना एक मोठी खुशखबर मी आज देणार आहे, तर व्हिडिओमध्ये बनून रहा, कुठेही व्हिडिओ सोडून जाऊ नका, संपूर्ण व्हिडिओ बघा, कारण तुमचे पैसे अटकलेले असतील। 3000 रुपये ते तुम्हाला इतके दिवस आले नसतील। खूप जणांचे मला मेसेज आले की दादा आमचं सगळं काही बरोबर आहे, परंतु आमचे 3000 रुपये आलेले नाही आहेत। तर त्याच्यावरती मी आज सोल्युशन घेऊन आलेला आहे आणि या 50 लाख महिलांच्या खात्यात 3000 रुपये येणार आहेत 4 दिवसात। आता तो दिवस कोणता हे मी या व्हिडिओमध्ये स्पष्ट करणार आहे। परंतु जर आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाची बातमी मी देत असतो। तर सर्वप्रथम जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला कुठलाही वेळ न घालवता आपण बघूया आजची महत्त्वाची खबर। तुम्ही तर बघू शकता मित्रांनो, योजनेबाबत नवीन मोठी अपडेट आहे। 50 लाख महिलांच्या खात्यात या दिवशी येणार 3000 रुपये। किती रुपये? 3000 रुपये। आता कमेंट सेक्शनचं तर मारा पडलाय मित्रांनो की माझं सगळं बरोबर आहे, आधार लिंक आहे, सगळं आहे, मी जुलैमध्ये फॉर्म भरलाय, मी ऑगस्टमध्ये फॉर्म भरलाय, मग माझं पैसेच कधी येणार? तर तुमचं पैसे हे 4 दिवसात येणार आहे, ते म्हणजे 3000 रुपये। आता बघा याच्यावरतीची सगळ्यात महत्त्वाची न्यूज। आता सगळ्यात महत्त्वाचं नीट इथं बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात 31 ऑगस्टला 3000 रुपये पाठवले जाणार आहेत। लक्षात घ्या मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी आहे। तुम्हाला कधी पैसे मिळणार आहेत? 3000 रुपये हे 4 दिवसात, म्हणजेच 31 ऑगस्टला 3000 रुपये पाठवले जाणार आहेत तुमच्या खात्यामध्ये। लक्षात आलं? तुमच्या 3000 रुपये तुमच्या खात्यात कधी येणार आहेत? 31 ऑगस्टला। त्यामुळे कुणीही घाबरून जायचे कारण नाही। तुम्ही पटापट फॉर्म भरा। तुम्ही फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरून घ्या। तुमचा फॉर्म जर रिसबमिटमध्ये असेल तर पटकन त्याला दुरुस्त करून घ्या, कारण अशी संधी परत येणार नाही। तुमचा जो पहिला हप्ता आहे तो लगेच तुम्हाला 31 ऑगस्टला मिळणार आहे, तो पण 3000 रुपयाचा। आता ह्याच्या पुढे अजून महत्त्वाची गोष्ट सांगतो। नेमका आता तुम्ही म्हणाल 31 ऑगस्टला कुणाच्या खात्यात 3000 रुपये येणार? तर कुणाच्या खात्यात 3000 रुपये येणार ते बघा। लाडकी बहीण योजनेचा दुसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे आणि हा मेळावा कधी येणार आहे? तर हा मेळावा 31 ऑगस्टला होणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। 31 ऑगस्टला होणार आहे आणि या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या, आता तुम्ही म्हणाल की आम्ही ऑगस्टमध्येच केला होता किंवा जुलैमध्ये केला, कुठलाही महिन्यात करू द्या मित्रांनो। त्यामुळं ऑगस्ट महिन्यात केलेला अर्ज असू द्या, जुलैमध्ये असू द्या, या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये पाठवण्यात येणार आहेत। लक्षात आलं मित्रांनो? तुम्ही ऑगस्टमध्ये फॉर्म भरा आणि नाहीतर तुम्ही तुमच्या जुलैमध्ये फॉर्म भरा। तुमचे जे काही अप्रूव्ह झालेले फॉर्म आहेत त्यांचे पैसे फक्त येणार आहेत। नाहीतर तुम्ही म्हणाल की अप्रूव्ह नाही वगैरे का, असं तसं का नाही। ज्यांचं फॉर्म अप्रूव्ह आहे आणि अजून पैसे आले नाहीत त्यांचं लगेच होणार आहे। आणि तुमचं जर रिसबमिटमध्ये असेल तर पटकन भरा, अप्रूव्ह होण्याचे चान्सेस आहेत। 2 ते 3 दिवसात लगेच अप्रूव्ह होऊन 31 तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये हे 3000 रुपये पडणार आहेत। आता याच्यामध्ये बघा, आदिती तटकरे जे मॅडम आहेत आपल्या, यांनी अशी माहिती दिलेली आहे। आदिती तटकरे मॅडमनी ही माहिती दिलेली आहे आणि हा सोहळा कुठं होणार आहे? तर ऑगस्टला नागपूरमध्ये होत आहे। ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत त्यांच्या अर्जाची छाननी सुरू असून, आता हे बघा, ज्या महिलांनी 31 ऑगस्टला फॉर्म भरले होते त्या महिलांचे अर्ज सादर केलेले आहेत, त्या अर्जांची छाननी सुरू असून 31 ऑगस्टला पैसे मिळतील असंही तटकरे मॅडम म्हणालेल्या आहेत। लक्षात आलं मित्रांनो? तुम्हाला कोणतीच आता काळजी करायची गरज नाही, तुम्हाला पैसे येणार आहेत 31 ऑगस्टला, एवढं तर कळलं। त्यामुळं कुठलंही टेन्शन घ्यायची कारण नाही। ऑगस्ट महिन्यात आलेल्या अर्जानुसार, लक्षात घ्या, पुढं महत्त्वाची बातमी अजून आहे, व्हिडिओ सोडून जाऊ नका, पूर्ण व्हिडिओ बघा। ऑगस्ट महिन्यात आलेल्या अर्जानुसार नागपूरच्या कार्यक्रमात 40 ते 50 लाख महिलांच्या खात्यात 3000 रुपये वर्ग केले जाणार आहेत। 40 ते 50 लाख महिला अजून पहिल्या हप्त्यापासून वंचित आहेत, त्या महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा होणार आहेत। आणि यापूर्वी जो पुण्यात पहिला राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा पार पडला होता त्यावेळी जुलै महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिला अर्जदारापैकी पात्र ठरलेल्या 1,08,00,000 महिलांच्या खात्यात 3000 रुपये वर्ग करण्यात आले होते, हे लक्षात घ्यायचं आहे। त्यामुळे आता राहिलेल्या जेवढ्या काही महिला आहेत आपल्या माता भगिनी, त्या सगळ्यांच्या खात्यामध्ये 31 ऑगस्टला 3000 रुपये पडणार आहेत। आता याच्यामध्ये कन्फर्म झालं? याच्यामध्ये काही शंका असतील तुमच्या तर त्या तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। काही प्रॉब्लेम असेल तोही विचारू शकता। आता हे बघा, मी तुम्हाला नवीन अपडेट दिलेले आहे।
व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला पहिल्यांदा लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, आणि पटापट पहिल्यांदा आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या. आपल्या चॅनलचे सबस्क्राईब कमी होत आहेत, पटापट सबस्क्रायबर वाढवा, कारण तुम्हाला मी महत्त्वाचे आणि लगेच इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करत असतो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.